जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद चॅनल, मराठा सेवा संघ निलंगा आयोजित विशेष बातमी, गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन 2026. गेल्या 20 वर्षापासून अखंडपणे अविरत मराठा सेवा संघ व सर्व कक्षांच्या वतीने निलंगा नगरीत गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन होत आलेले आहे. ही संघटना निलंगा, महाराष्ट्र, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहे. देशभरात विविध कक्षांच्या माध्यमातून स्वखर्च व लोकसहभागातून हजारो कार्यक्रम घेतले जातात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व जाती धर्मातल्या 150 गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा व करिअर मार्गदर्शन माजी जिल्हा न्यायाधीश पुणे व्यंकटराव कदम, गटविकास अधिकारी पंचायत समिती निलंगा सतीश पाटील, तालुका कृषी अधिकारी एन आर शिंदे, DYSP निलंगा विशाल ढोमे साहेब, पोलीस निरीक्षक निलंगा अभिषेक शिंदे, जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित डॉक्टर अरविंद भातांब्रे, महर्षी दयानंद सरस्वती विद्यालयाचे संस्थापक तथा प्राचार्य अशोक चव्हाण, उद्योजक तथा अध्यक्ष क्रीडा लातूर उदय पाटील, संघर्षशील व्यक्तिमत्व मनसे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नरसिंह भिकाणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रमाता जिजाऊ, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून दीप प्रज्वलन व जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित अमरदीप पाटील यांनी गायलेल्या जिजाऊ वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. निलंगा तालुक्यातील सर्व जाती धर्मातील इयत्ता 10वी व 12वी या शाळेतून सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीचा सत्कार, नवोदय, सातारा सैनिक स्कूल, MBBS राष्ट्रीय स्तरावरील विशेष प्रावीण्य मिळवलेले व गौरव प्राप्त केलेल्या हर्षद अंबादास जाधव अशा इतर खेळाडू यांना विशेष सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन संबंधित विद्यार्थी, पालक, शिक्षक, शाळा यांना गौरवण्यात आले. जी-मेन परीक्षेत ऑल इंडिया रँक प्राप्त केलेला रामचंद्र विश्वजित बिरादार ममदापूर, मेडिकल रिसर्चसाठी कृष्णा बालाजी जाधव झरी इत्यादींचा यात समावेश होता. सेवानिवृत्त न्यायमूर्ती व्यंकटराव कदम यांनी येणाऱ्या काळाची आव्हाने ओळखून शिक्षण घ्यावे, आयुष्यात परिस्थिती कशीही असो हार न मानता जिद्दीने लढत राहावी. माझ्यासारखा 10वी नापास झालेला विद्यार्थी न्यायमूर्ती बनू शकतो, तुम्ही का यशस्वी होणार नाही असा प्रश्न करून योग्य समुपदेशन केले. आपल्या सामाजिक व उद्योग क्षेत्रातल्या कामाने अनेकांचे प्रेरणास्थान बनलेले उदय पाटील यांनी आईवडिलांच्या कष्टाची जाणीव, ज्ञानार्जन, कठोर मेहनत व योग्य दिशा आणि मोठे ध्येय समोर ठेवून कार्य केल्यास माणूस यशस्वी होतो असे सांगितले. प्राचार्य अशोक चव्हाण यांनी आजची स्पर्धात्मक परीक्षा ती AI असा शैक्षणिक प्रवास मांडून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले. शून्यातून स्वतःच्या आयुष्यात अर्थक्रांती घडवून आणणारे उद्योजक यांना उद्योजक रत्न या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यात लांबोटा नगरीचे भूमिपुत्र युवा उद्योजक पुणे रामभाऊ क्षीरसागर, गुणवत्तापूर्ण व विश्वासार्ह युवक उद्योजक मिथुन दिवे लातूर, उमरगा येथील भूमिपुत्र सदाशिव लोबे उद्योजक पुणे यांना अत्यंत सन्मानाने उद्योजक रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. दरवर्षी हा पुरस्कार उद्योग क्षेत्रात अभूतपूर्व कार्य करणाऱ्या व आपल्या समाजासाठीच्या सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. याप्रसंगी पालक म्हणून बोलताना डॉक्टर नरसिंह भिकाणे यांनी चळवळीचे निस्वार्थ व निष्प्रह कार्याचे कौतुक केले. कृषी अधिकारी शिंदे यांनी गुणवत्ता टिकून ठेवली पाहिजे व पुढे याच आधारावर यश प्राप्त केले पाहिजे असे सांगितले. DYSP विशाल ढोमे साहेब व पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे साहेब यांनी स्पर्धा परीक्षा या अत्यंत महत्त्वाच्या असून या ज्ञानाचा फायदा स्पर्धा परीक्षेसाठी करून उज्ज्वल भविष्य घडवावे असे मार्गदर्शन केले. सतीश पाटील गटविकास अधिकारी यांनी आईवडिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही, मोठी स्वप्ने बघा, साकार करा असा संदेश दिला. जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे विभागीय कार्याध्यक्ष DB बनमदे यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक, शाळा हे सारे घटक आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी खूप महत्त्वपूर्ण असून या माध्यमातून आपले उज्ज्वल भविष्य घडवून आईवडिलांचा नावलौकिक करावा असा संदेश दिला. उद्योजक रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल मिथुन दिवे यांनी अभ्यासाची शिस्त, मोठी ध्येय, कष्टाची पूर्ण तयारी याशिवाय उज्ज्वल यश अशक्य आहे असे सांगून या कार्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त केले. उद्योजक रत्न पुरस्कार विजेते रामभाऊ क्षीरसागर यांनी आम्ही काम करणारी माणसं आहोत, आम्हाला बोलता येत नाही, परंतु माझ्यासारखा कमी शिकलेला विद्यार्थी मोठा उद्योजक बनू शकतो. त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा व जीवनातील समोर आलेल्या कसल्याही जीवघेण्या आव्हानांना पेलता आलं पाहिजे असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे MM जाधव यांनी कार्यक्रमाचा मूळ उद्देश सांगितला. अत्यंत कष्टातून ही चळवळ आपल्या सर्वांच्या सहकार्यातून उभी टाकली आहे. ही चळवळ जातीपातीच्या पलीकडे जाऊन मराठा बहुजन समाजासाठी अहोरात्र कार्य करणारे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे प्रदेश प्रवक्ता सतीश हानेगावे यांनी केले. या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. जागा अपुरी पडली. विद्यार्थिनींची व पालकांची संख्या लक्षणीय होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी PS सगरे, RK निलवाडे, DN बरमदे, प्रताप हंगरगे, अजय मोरे, प्रबोध कदम,
विनोद सोनवणे, ज्ञानेश्वर जाधव, अजित लोभे, बंटी देशमुख, माधव गाडीवान, जिजाऊ ब्रिगेडच्या रंजनाताई जाधव, समाधानताई माने, सुनील तारड, यश धुमाळ, विवेक धुमाळ यांचे सहकार्य लाभले. अंबादास जाधव, चक्रधर शिळके, श्रीमंत जाधव, बालाजी पाटील, किरण धुमाळ, अनंत जाधव, महेश जाधव, आशिष गायकवाड, परमेश्वर बोधले, सिद्धेश्वर तेलंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.